रक्षाबंधन निमित्त डेकोरेशन बघताय मधुबन स्वीट्सला। आणि आज आपण स्पेशली स्वीट्स तर विकत घेणार आहोत, पण स्वीट्सच्या आधी पिझ्झा बस्ट म्हणून एक नवीन युनिट ओपन झालं आहे आपल्या वाशी सेक्टर 12 मध्ये। सो तेच एक्सप्लोर करण्यासाठी मी आपल्या मित्रांसाठी इथे स्पेशली व्लॉग शूट करायला आलेलो आहे। तर अनलिमिटेड बफेटची प्राइस वगैरे काय असणार आहे आणि खूप काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे अनलिमिटेड डिशमध्ये, तर ते आपण तुम्हाला दाखवतोच। पण त्याआधी स्वीट्स बघून घ्या, सर्व प्रकारचे स्वीट्स पण इथे अवेलेबल आहेत मधुबन स्वीट्स वाशी सेक्टर 12। सो या ठिकाणी कधी आलात तर नक्की विजिट करा, खूप छान ॲम्बियन्स आहे आणि स्वीट्स पण खूप छान आहेत, टेस्टी स्वीट्स आहेत। तर माझा मित्र साहिल आला आहे माझ्यासोबत आणि त्यांनीच 1-2 स्वीट्स घेतले आहेत, तर आपण पण आवडली तर नक्की घेणार आहोत। तर त्याआधी तुम्हाला स्वीट्स दाखवतो बघा। स्वीट्स तर दाखवले आणि आता इथे श्रीखंडाचे फ्लेवर्स आहेत वेगवेगळे, श्रीखंड आहे, रसगुल्ले आहेत, परत गुलाबजामुन आहेत, असे बरेच काय काय। आणि इथे रसमलाई सुद्धा बघायला मिळते बघा। तर व्लॉग एंडपर्यंत बघा आजचा। नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचा बऱ्याच दिवसांनी स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन आणि थेट रक्षाबंधनच्या निमित्त आम्ही आज स्पेशली आलो आहे मधुबन स्वीट्स इथे। तर पहिलं स्वीट्स वगैरे घेऊ आणि स्वीट्स घेऊन झाल्यानंतर आम्ही एक अनलिमिटेड बफेट दाखवणार आहे आज स्पेशली आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आपल्या कोपरखैरनेमध्ये म्हणजे नवी मुंबईमध्येच एक नवीन असं युनिट ओपन झालं आहे पिझ्झा बस्ट म्हणून। सो आम्ही तिथे आलो आहे आज एक्सप्लोर करण्यासाठी आणि आज पोटभर खाणार आहे, बरोबर ना? हां, आणि साहिलचा बड्डे पण झाला, तर साहिल आज आपल्याला बड्डे पार्टी देते स्पेशली। तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि पिझ्झा बसमध्ये काय काय अनलिमिटेड भेटतं ते तुम्हाला A to Z आपल्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे। चला पाऊस आला लवकर चला। हां, तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं आज रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्याच निमित्त पहाटे आम्ही आज कुठेतरी बाहेर निघायचं, सुट्टी आहे, सुट्टीच्या दिवशी कुठेतरी आपण एक्सप्लोर करायला निघू म्हणून आज आम्ही कोपरखैरनेमधली प्लेस शोधली आहे। मधुबन स्वीट्स म्हणून फेमस अशी ही प्लेस आहे आणि जिथे पिझ्झा बसचं एक युनिटसुद्धा ओपन झालं आहे रिसेंटलीच। सो आपण तेच एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहे आणि आता बघू आतमध्ये जाऊ आणि समोरच ॲम्बियन्स जो बघायला मिळतो आहे खूप छान वाटतं आहे, बघूनच ॲम्बियन्स बघते इथे। आणि इथे वॉश बेसिंग वगैरे पण आहे, हे बघा इथे वॉश बेसिंग आणि समोरच मिरर वगैरे मस्त आणि या बाजूला वॉशरूम बघायला मिळतो आहे बघा। सो चला आता आपण जाऊया आतमध्ये एक्सप्लोर करण्यासाठी आपल्या अनलिमिटेड, कारण खूप भूक लागली सकाळपासून उपाशी राहून, कारण की आपल्याला सवय आहे खूप सारे पिझ्झा खाण्याची पहिल्यापासून। तर चला आता जास्त वेट न करता डायरेक्ट आपण आतमध्ये जाऊ आणि डिशवर तुटून पडूया। तर हे बघा ॲम्बियन्स दाखवतो तुम्हाला एकदा, सिटिंग एरिया ॲम्बियन्स बघताय तुम्ही, फक्त ॲम्बियन्स बघूनच इथे यायचं मन करत आहे। सो आम्ही पण डिसाईड केलं की लगेच आपण न थांबता इथे जायलाच पाहिजे। सो त्यांच्या बफेटबद्दल जर बोलायला गेलं तर फुल्ली अनलिमिटेड मील, त्यामध्ये तुम्हाला 2 टाइप्स ऑफ सूप्स, 8 टाइप्स ऑफ हॉट स्टार्टर्स, 20 टाइप्स ऑफ फ्लेवर स्टार्टर्स प्लस 1 टाइप ऑफ सँडविच, 2 टाइप ऑफ प्रीमियम चीज गार्लिक ब्रेड, 4 टाइप्स ऑफ डिलिशियस पिझ्झा, म्हणजे 4 टाइप्स असणार आहेत पिझ्झामध्ये। आणि फुल्ली व्हेज आहे, कारण नॉनव्हेज इथे काही येत नाही, नॉनव्हेज कारण श्रावण महिनासुद्धा चालू आहे, सो आपण पण नॉनव्हेज नाही खाते सध्या। आणि मेनू कधी चेंज होत असतात, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या आणि जर का तुम्हाला कोल्ड्रिंक अनलिमिटेड हवे असेल तर 30 रुपीज एक्स्ट्रा असतील। आणि आय थिंक सो ह्यांनी जो आतमध्ये रूम बनवला आहे स्पेशली बड्डे सेलिब्रेशनसाठी, जर का तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्स ग्रुपमध्ये कोणाचा बड्डे असेल तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊन व्हिजिट करू शकता, कारण बड्डेसाठी खूपच छान प्लेस आहे ही सेलिब्रेट करण्यासाठी। आणि इथे डेकोरेशन तर तुम्हाला बघायला मिळतं आहे, आपले बलून्स वगैरे लावून खूप सुंदर असं डेकोरेशन आतमध्ये त्यांनी स्पेशल रूम केलेलं आहे असं सेपरेट असा। सो तुम्ही इथे पण येऊन बड्डे वगैरे फॅमिली फ्रेंड्सचे करू शकताय। आणि ॲम्बियन्स बघताय, बाहेर अजून इतकी गर्दी नाही, पण जसं रक्षाबंधनचं दुपारी होईल तशी पब्लिक वाढत जाईल। तर चला आता मला पण खूप भूक लागली आहे म्हणून मी पण आता सर्व करायला घेतलं आहे। आणि इथे सर्वात मेन गोष्ट मला जी आवडली असेल ती इथे तुम्हाला सर्व करून मिळणार नाही, कारण की कसं असतं प्रत्येकाची भूक डिपेंड करते, कोणाला जास्त भूक लागली असेल, कोणाला कमी भूक लागली असेल, तर स्वतःच्या हाताने आपण इथे सर्व करायचं असणार आहे। जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच तुम्हाला घ्यायचं असणार। जर का तुम्ही फूड वेस्ट केलं तर तुम्हाला आय थिंक सो 30 का 50% एक्स्ट्रा चार्जेससुद्धा पे करावे लागतील। फूड वेस्ट नाही झाला पाहिजे हा मेन मोटो असणार आहे अनलिमिटेड बफेट असलं तरी, कारण की फूड वेस्ट होणं म्हणजे खूप वाईट गोष्ट असते फूड वेस्ट करणं म्हणजे, कारण की बऱ्याच लोकांना सवय असतात भरपूर डिशमध्ये घेऊन ठेवणार आणि लास्टला त्यांना काय संपणार नाही ते। सो त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस पण पे करायचे असं सांगून ठेवले ऑलरेडी, जर तुम्ही फूड वेस्ट करताय तरच। बाकी असं काही नाही, आपण स्वतःच्या हाताने जेवढी आपल्याला भूक आहे तेवढे आपण घेऊन खाऊ शकतो। सो बघता इथे आता मी पावभाजी मस्त घेतो, कारण मी पावभाजी लवर आहे, पावभाजी मिसळपाव हे माझे फेवरेट डिश आहेत। सो पावभाजी तर झालीच पाहिजे, पावभाजी नंतर मी पिझ्झासुद्धा ट्राय करेन, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन।
प्लस आता जे काय मी तुम्हाला सांगितलं जसं की 2 टाईप्स ऑफ सूप्स, 8 टाईप्स ऑफ हॉट स्टार्टर्स, अजून बरंच काय काय चाट वगैरे मिळते इथे, पाणीपुरी आहे, तर हे सर्व तुम्हाला ट्राय करायला मिळणार आहे. तर तुम्ही एकदा नक्की या. आणि याची प्राइसिंग असणार आहे, लंच जर तुम्ही लंचला येत आहे, दुपारच्या टायमिंगला लंचला येत आहे तर 299 प्लस 5% आय थिंक GST, 5 का 3% GST आहे. आणि जर डिनरसाठी येत आहे तर ऑलमोस्ट 349 रुपीज चार्ज करणार तुम्हाला प्लस GST. तर बघता बघता इथे माझी पावभाजी ऑलमोस्ट फिनिश केली आहे मी. आणि इथे राईस, नूडल्स, पिझ्झा, पास्ता सर्व आहे. तर बघताय पिझ्झा आलेले आहेत माझे फेवरेट 2 पिझ्झा आहेत. साहिलने तिथे चीज गार्लिक ब्रेड ऑर्डर केला आहे, सो ते पण आपण खाणारच आहोत. आणि चीज गार्लिक ब्रेड माझं एवढं फेवरेट नाही, पण पिझ्झा तर माझा खूप फेवरेट आहे. सो आता टेस्ट तर करणार चीज गार्लिक ब्रेडसुद्धा. सो या तुम्ही पण या कधीतरी एन्जॉय करायला आमच्यासोबत. जर कोणाला यायचं असेल, आम्ही नेक्स्ट टाईम कुठेही अनलिमिटेड व्हिजिट करणार आहोत, तर ते तुम्हाला सांगेन मी. आणि कोणाला यायचं असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवावं. साहिल तर माझ्यासोबत दरवेळेच असं तुम्हाला माहिती असेल, आम्ही अनलिमिटेड पिझ्झा 2-3 वेळा ट्राय केलेत आणि पिझ्झाचे व्लॉगसुद्धा शूट केलेत आपण. खूप म्हणजे खूप वेळा आम्ही जातो, एक्सप्लोअर करतो अशा गोष्टी. आपण सीवूड्सला चायनीजसाठी गेलो होतो साहिलसोबत, किंवा फोएनिक्स पॅलेडियम मॉल पर्याय इथे जो पिझ्झा हट म्हणून पिझ्झाचा नवीन युनिट झाला होता, तो तिथे पण आपण एक्सप्लोअर केलं आहे, व्लॉग बनवले आहेत. आणि आता बघताय डेझर्ट आलेलं आहे, तर डेझर्टवरती पण आता ताव मारायचा आहे. आता डेझर्ट तर एकदाच असणार आहे, कारण की डेझर्ट सारखं दिलं तर लोक डेझर्टवरच तुटून पडतील. सो डेझर्ट एकदाच सर्व करतात ते लोक, डेझर्ट आणि कोल्ड्रिंक. बाकी तुम्ही काय पाहिजे ते अनलिमिटेड खाऊ शकते इथे. तर बघा साहिल पण इथे डेझर्टवरती तुटून पडलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि डेझर्ट तर खूप टेस्टी आहे, कारण की ब्राउनी पण आहे त्याच्यासोबत. डेझर्ट आणि ब्राउनी दोन्ही जे मिक्स व्हॅनिला फ्लेवर डेझर्ट आहे, जे आईस्क्रीम आहे आपलं, आणि जे ब्राउनी आहे, खूप टेस्टी लागतं असं मिक्स कॉम्बो खाणं. तर या खाऊया आता आपण पण. तर चला खूप साऱ्या डिशेस टेस्ट करून फायनली आलो आहे पाणीपुरीवरती ताव मारायला. आणि पाणीपुरी तर फेवरेट विषय आपला. तर मित्रांनो पिझ्झा तर आलेला आहे, आणि हे बघा इथे बिल पण आलेलं आहे. बिल बघा आपल्याला दाखवत आहे 628, म्हणजे ओव्हरऑल टॅक्स वगैरे पकडून तुम्हाला 28 रुपीज फक्त एक्स्ट्रा द्यावे लागतील. आणि साहिल कसा वाटला मग आज पार्टी, टेस्ट कशी होती पिझ्झाची? आणि बाकी सर्व पिझ्झा बरोबर अजून पाणीपुरी, पावभाजी वगैरे कसं होतं? सगळं चांगलं होतं, तुम्ही पण नक्की या. हां आणि अनलिमिटेड खाऊन. हां. आणि साहिल काय काय खाल्लंस मग आज? पिझ्झा, पास्ता, पाणीपुरी, पदार्थ एवढे खाल्लेत की काय खाल्लं ते टाकलं. चालेल. आवडलं ना पण तुला? हां ठीक आहे. आणि परत कधी येऊ मग आता? परत सर्व फ्रेंड्ससोबत 1-2 महिन्याने? हां ठीक आहे चालेल. आपण अजून वेगवेगळे प्लेसेस एक्सप्लोअर करत असतो, तशा 1-2 अजून एक्सप्लोअर करूच या 1-2 महिन्यामध्ये. ठीक आहे चालेल. आणि तोपर्यंत आता पिझ्झा एन्जॉय करतो. साहिलचा तर पॅक झाला, पोट भरला, पण मी तर अजून खाते बघा. तर नाही बोलून कोक पण आम्ही दोघांनी डिसाईड करून फायनली ऑर्डर केलं आहे, आणि कोक आलेला आहे. तर साहिलने आधी स्प्राईट पण घेतला होता, ते त्यांच्या लक्षात नाही आल्यामुळे त्यांनी अजून एकदा कोक आणून दिला आम्हाला. सो कोक तर तुम्ही एकदाच तसं ऑर्डर करू शकता, पण ते विसरले. त्यांना वाटलं आम्हाला पाणी दिलं आहे, पण त्यांनी स्प्राईट आणून दिलं होतं. पण स्प्राईट झालं आमचं पिऊन, सो आता आम्हाला कोक आणून दिलं आहे. आम्ही कोक एन्जॉय करतो. आणि बाकीचं तर तुम्हाला बघताय 50% एक्स्ट्रा चार्जेस फॉर फूड वेस्टेज. आणि हे बघा इथे पण पिझ्झा बसचं मेनू कार्ड आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये आपल्याला बरेच व्हरायटीज आहेत, ते पण तुम्हाला एकदा दाखवतो. फुल्ली अनलिमिटेड 299 पासून सुरुवात होते. लंच का 299 है राइट, और डिनर का 349 अच्छा, डिनर का 349 प्लस GST 5%. ओके. एंड आपका एक बार कॉन्टैक्ट नंबर भी बताइए ना, क्योंकि बहुत बार ना चांसेस है कि लोग सर्च करते रहते हैं. नियरेस्ट स्टेशन कोपरखैरणे आहे राईट? हां ठीक आहे. आणि बघा यांनी पॅम्पलेटवरती आपला नंबर पण दिलेला आहे. तर तुम्हाला विजिट करायचं असेल तर कोपरखैरणे आपली ब्रांच आहे, नक्की एकदा विजिट करू शकता. पिज़्ज़ा बस्ट, आणि न्यूली ओपन है क्या ये? कितना 4 महीने हो गया. अच्छा, लेकिन मस्त क्वालिटी एंड आपका सर्विस बहुत अच्छा लगा, एकदम फास्ट अँड फ्युरियस सर्विस आहे आपकी. थँक्यू. आणि बघताय खाली आलो आता आम्ही मस्त लंच वगैरे करून. आणि इथे पण मस्त कॅफेटेरियाच आहे, आणि आतमध्ये स्वीटचं शॉप आहे, ते पण तुम्हाला एकदा एक्सप्लोअर करतो. इथे वेगळा कॅफेटेरिया आहे, आणि इथे स्वीट्स आहे, ते पण तुम्हाला एकदा दाखवतो. वेगवेगळ्या स्वीट्स आहेत.
स्वीट्समध्ये पण वेगवेगळे व्हरायटीज आहेत बघा. भलं मोठं एक स्वीटचं शॉप आहे. मधुमन स्वीट्स म्हणून आलात कोपरखैरण्यामध्ये तर खूप फेमस आहे. मलाई चमचम, बेक रसगुल्ला. आणि इथे सर्व श्रीखंडाचे सर्व आयटम्स बघायला मिळतात. इथे रसगुल्ला, रसमलाई पण आहे 300 पुढे. हे बघा रसमलाई. आणि इथे गुलाबजाम. खूप काय व्हरायटीज आहेत. त्यासोबत तुम्हाला कॅश्यूनट्स वगैरे आल्मंड्स वगैरे पण पाहिजे असतील किंवा काही गिफ्ट्स वगैरे कोणाला द्यायचे असतील ऑफिसमध्ये वगैरे तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. खूप छान आहे. छोट्या मुलांची ते टॉईज, खेळणी, चॉकलेट्स वगैरे पण आहेत. नक्की एकदा व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला मग आजचा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि साहिल तुला कसं वाटलं मग? एन्जॉय केलं आजचा दिवस? साहिलकडनं आज आपल्याला पार्टी होती तर नक्की कमेंट करून सांगा. साहिल भावाचा बड्डे होता 5 तारखेला. हॅपी बड्डे कमेंट सर्वांच्या आल्या पाहिजेत साहिलसाठी. हां, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये साहिलसोबत.